नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना तामोरे. रेरा मास्टर क्लास A to Z मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या भागात आपण रेरा ॲक्ट सेक्शन 2 मधील सर्व महत्त्वाच्या व्याख्या जाणून घेतल्या. पण आजचा भाग अतिशय क्रुशियल आहे. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत रेरा ॲक्ट सेक्शन 3, प्रकल्पाची अनिवार्य नोंदणी म्हणजेच मॅन्डेटरी प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन. तुम्ही बिल्डर असाल, एजंट असाल अथवा घर खरेदीदार, हा एक नियम माहीत नसेल तर तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं अथवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत जाहिरात करण्यापूर्वी नोंदणी. सेक्शन 3 चा सर्वात मोठा नियम म्हणजेच जोपर्यंत तुमच्या प्रकल्पाची महारेराकडे अधिकृत नोंदणी होत नाही आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या प्रकल्पाची जाहिरात करू शकत नाही, बुकिंग घेऊ शकत नाही किंवा विक्रीही करू शकत नाही. मग ती जाहिरात वर्तमानपत्रात असो वा सोशल मीडियावर. सेकंडली आपण पाहणार आहोत की नोंदणी कुणाला आवश्यक आहे म्हणजेच क्रायटेरिया. बऱ्याच जणांना वाटतं की प्रत्येक छोट्या कामाला रेरा लागतं, पण तसं नाही. नोंदणी तेव्हाच लागते जेव्हा तुमच्या प्लॉटचा एरिया 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त आहे किंवा तुम्ही 8 पेक्षा जास्त अपार्टमेंट और फ्लॅट्स बांधत आहेत. यापैकी एकही अट लागू झाली तर नोंदणी ही ऑप्शन नसून कंपल्शन आहे. थर्ड वन, टप्प्याटप्प्याने विकास म्हणजेच फेज वाईज डेव्हलपमेंट. जर तुमचा प्रोजेक्ट खूप मोठा असेल आणि तुम्ही तो टप्प्याटप्प्यामध्ये म्हणजेच फेजमध्ये विकसित करत असाल तर प्रत्येक फेजची स्वतंत्र म्हणजे सेपरेट नोंदणी ही बंधनकारक आहे. एक महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या बिल्डरने विना नोंदणी प्रोजेक्ट विकण्याचा प्रयत्न केला तर कायद्यानुसार प्रकल्पाच्या संपूर्ण खर्चाच्या 10% पर्यंत दंड लागू शकतो. म्हणून शॉर्टकट घेण्याच्या भानगडीत पडू नका. फोर्थ वन, अपवाद म्हणजेच एक्झेम्पशन. आता तुम्ही विचाराल की कुठे गरज नाही, म्हणजे रेरा नोंदणीची आवश्यकता कुठे नाही. तर प्लॉट एरिया 500 स्क्वेअर मीटर पेक्षा लहान असेल किंवा फ्लॅटची संख्या 8 पेक्षा कमी असेल आणि जर का रेरा येण्यापूर्वी तुमच्या प्रोजेक्टला ओसी आली असेल किंवा प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटला गेला असेल पण तिथे विक्री आणि मार्केटिंगचा संबंध नसेल तर अशा कंडिशनमध्ये रेरा लागू होत नाही. तर हा होता सेक्शन 3 चा पॉवरफुल सारांश. हा मास्टर क्लास तुम्हाला कसा वाटतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सेक्शन 4, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की नोंदणी करण्यासाठी नक्की कोणती कागदपत्रे लागतात जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.